श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. शिवलीलामृत चौथा अध्याय. विमर्शक राजाची कथा. श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहे. तो उदार महादेव केवळ भक्तांचा भुकेला आहे. तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो. त्याविषयी एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगत होते. पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता. राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत. कधीही रानात जाऊन मनात येईल तेही मनसोक्त शिकार करावी, मद्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी, असा त्याचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे. अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, त्याला ती उपभोगवण्यास हवी असे. विमर्शन राजात एक गुण मात्र होता. तो परम असा शिवभक्त होता. रोज श्री शंकराची तो षोडशोपचारे पूजा न करता करीत असे. त्याच्या पट्टराणीचे नाव पूर्णवती जसे होते. ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसेच चतुर होती. पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते. राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे म्हणणे ऐकत असे. असाच एके दिवशी रात्री आपल्या महलात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता. दोघं गप्पा मारत होती. एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी असा आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचार ना. मी कधी तुमच्याशी खोटे बोलते का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करतात. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे श्रद्धेने उपवास करतात. नित्य नेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात. भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात. राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी, ते तुला चांगले माहीतच आहे. पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकेही होतात, हत्या होतात, अधर्म होतो. असे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, मला पूर्वजन्मीची एक आठवण आहे. मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तिथे भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका शंकराने मला पाहिले, सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो आणि उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो. अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याची आशा मनातून जात नव्हती. तेव्हा दमून धापा टाकत मंदिरासमोरच बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही. हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला. त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत मी तेथेच प्राण सोडला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे. परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहेत. मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते आहे, पण तरीही आपोआप असे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं, ते जाऊ दे. मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं. राणीने लाडीने राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी नव्हतीस? राणी कुमुदवतीने पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मासाचा तुकडा धरून उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या माणसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझ्या पाठलाग करत होता. समोर शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्यांच्या पुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत कलेवर तेथे शिव मंदिरावर पडले आणि त्या पुण्याने तू या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदवती ही सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, ह्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण सांगू शकाल? आपल्याला भूत भविष्य सर्व ज्ञात आहे म्हणून विचारते आहे. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीतच जन्म घेणार आहेस आणि त्या जया नावाची राजकुमारी होणार आहेस. त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. त्या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईल आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मला आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा जन्म घेईन. तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी तुझ्याशी विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दाशरथ राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी
अनर्थाधिपती होईल आणि तो ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवती मुलगी म्हणून जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईल आणि तू पद्मराज कन्या वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेल. मी पराक्रमाने धर्म वाढवेल. बलाढ्य अशा शत्रूंचा पराभव करीन. नेहमी शिवभजनात रंगून जाईल. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शैवपंथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी पावन असे स्थान मिळेल. राणीला राजाचे सांगितले हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने शंकराला मनोभावे नमस्कार केला. मनात प्रार्थना केली. शौनक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले. तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राप्य आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिव नामाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रे सुद्धा या महिमेचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून त्याची अगाध लीला ऐकून त्याचे मन भरून येत नाही. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाहीत. त्यांचे जिणे खरोखरच व्यर्थ आहे. असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखेच. लाभकारक शिवनाम कधीही न घेणारे असे दुरात्मे जगात नसलेले चांगले असो. भगवान शंकराची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा ऐका. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगापैकी उज्जैनीला आणि महाकाळेश्वराची तो नित्यनेमाने अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदित होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षा फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्रपुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता, असा सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्व संचित असावे लागते. अर्थात जन्मजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य फार फार मोठे होते. म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूंचा त्याला स्पर्श झाला की लगेच त्याचे 52 कशी सोने बनत असे. 7 वाघ आणि चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राज्याच्या बाहेर पळून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, वर्षण आणि शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने निहात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत ते त्याचे चांगले मित्र बनत असत. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासूनच संशिष्ट विद्या आणि कला यांच्यात निपुण झालेला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ झाले होते, स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता. आणि चंद्रसेन राजाचे ते हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते. त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राज्यांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभमण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाचे ऐकून त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रणच दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय बरे करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होते. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडते. मग काय करावे. राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकाळेश्वरावर घालण्याचे ठरवले. तो करुणे सागर
दिनांचे रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकाळेश्वर जे काय करेल ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडशोपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा करू लागला. इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राज्याला वेढा घालायला राजांच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धाडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकींशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र वाजणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज सर्व वातावरणात भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महाकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत बसला होता. महाकाळेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगल वाद्य वाजत होती. अनेक नागरिक राजांची पूजा बघत मंदिराकडे उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपश्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला बाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणले, जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्यांच्याबरोबर बसला. राजा कशी पूजा करीत होता ते नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे दगड त्याने प्रस्थापित केलेल्या शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते, पण तो ती शंकराची पूजा करीत होता. ती अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. साम सदाशिव असा जप त्याने तोंडाने सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता. ती आता त्याला जेवायला हाक मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती गोपश्री रागारागाने बाहेर आली. बघते तो आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे. बाळा, तू हे काय नवीन खोड काढले आहेस? चल पाहू आधी जेवायला. मला दुसरी खूप खूप कामे आहेत. चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हलला नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूप राग आला व तिने त्याच्या आणलेली पूजा उधळून टाकली. त्याला 2 रट्टे दिले आणि केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली, ए वेड्या, आता कधी आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळून गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार फार दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतले आणि फाटके गोधडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उजळल्यामुळे बाळ शंकराच्या नामाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या गळ्यातील मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत बसला होता. ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेत रत्नांनी मढलेले सुंदर शिव मंदिर बनले होते. वर कळस हिऱ्या मानकांच्या तेजाने झाकत होता. मंदिराला असलेली 4 दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसर केलेली होती. मध्ये स्फटिकांचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्राप्रमाणे त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णाची तक्कात पूजेची जयंत तयारी ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय म्हणत तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवा असेल तो वर माझ्याकडून तुझ्यासाठी मागून घे. शंकरांना नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर राहू नको, तिला क्षमा कर. तथास्तु शंकर म्हणाले, पण देवा जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे वळला. पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महलासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवली. ती गोपश्री जागी झाली. पाहते तर तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली.
तिचे मूळ रोग जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती. तिच्या खांद्यावर आता सुवर्णाचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई, शंकराच्या दर्शनाला चल ना गं. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपश्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्याकडे धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाशी कळली. याबरोबर त्यांनी आपल्या हातातील शस्त्रे खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाला आहे, त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे. आम्हाला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजांचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकाळेश्वराने आपले फार फार मोठे संकट निवारण केले आहे याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगरीच्या वेशी बाहेर आला. सर्वांचे क्षेम कुशल विचार त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून त्यांना मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्यांच्या गजरात नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सर्व राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडित शिवमंदिराबाहेर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार केला. त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडीसुद्धा सुवर्णाचा महाल बनते. आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारख्या आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या पुढे आणून देतात. अंगणातील साधी वृक्ष सुद्धा अल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित होतो. पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो. जन्मांत माणूस रत्नाची परीक्षा डोळसपणे बघू लागतो. मूर्ख माणूस उत्तम वक्ता होतो. गरिबाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपण चालत येते. प्रयत्न न करता चिंतामणी हातात येतो. त्रिभुवनात कीर्ती पसरते. अनंत शक्तिशाली राजे आपले मांडलिक बनतात. जेथे जेथे खणाल तेथे धनाच्या राशी सापडतात. कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. असा शिव महिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कसलाच तोटा नाही हे नक्की. तेथे जमलेले सर्व जण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बालकाची स्तुती करीत होते. देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती. तेवढ्यात फार झाले. रामसेवक हनुमान तेथे अचानक प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बालकाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून उत्तम असा आशीर्वाद दिला आणि त्या शिव पंचाक्षर मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकराने जणू काही स्वतःच गोप बालकाला मंत्र दिला. सोमवार शिवरात्र या व्रताची संपूर्ण आणि साध्यांत म्हणजे सविस्तर अशी माहिती दिली. मारुतीच्या कृपेने तो गोप बाल 14 विद्यात आणि 64 कलात अतिशय पारंगत बनला. नंतर मारुतीने त्याचे नाव श्रीकर असे ठेवले. सर्वांनी शंकराचा, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आनंद आणि आदराने जय जयकार केला. देवाने आकाशातून सर्वांसाठी पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकर म्हणाले, यानंतर तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेईल. त्या अवतारात ते शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दृष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमीच अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त झाला. त्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने व श्रीकराने आलेल्या तेथे राजांचा यथायोग्य सत्कार केला व सर्व राजे संतुष्ट होऊन वैर विसरून परत आपापल्या राज्यात निघून गेले. सोमवार प्रदोषी व ते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव साजरा करू लागले. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघर शिवलेला मृतांचे वाचन होऊ लागले आणि शेवटी ते सर्वजण शिवपदाला जाऊन बसले. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा असलेला हा अध्याय जे कोणी वाचेल त्यांना इष्ट संतती, भरपूर संपत्ती ही विनासायास मिळेल. वाचणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल. त्यांचे आयुष्य वाढेल. शिवाच्या चरणापाशी त्याची भक्ती आहे. त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देत नाहीत. जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूंची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. म्हणून
नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करीत असावे. तसेच प्रत्येकाने सदतीस शिवचरणावर निष्ठा ठेवावी. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर